नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे आणि असंच मजेत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. माझं नाव सांगायचं म्हटलं तर मी विशाल आहे आणि मी आता 30शीतला आहे आणि मी जेव्हा 26शीतला होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. आणि माझा एक मित्र होता विनय नावाचा. आम्ही दोघं खूपच चांगले मित्र होतो आणि खूपच चांगल्या प्रकारे आम्ही एकमेकांना साथ देत होतो. आणि मग आम्ही दोघं एकमेकांना खूपच चांगलं ओळखत होतो आणि आम्हा दोघांना खूपच आमची मैत्री घट्ट होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं आणि आम्ही दोघं एकमेकांच्या घरी येत जात असत होतो आणि एकमेकांसोबत बोलतही होतो. आणि मग आम्ही खूपच चांगले मित्र झालो होतो आणि आम्ही पहिल्यापासून आमची मैत्री होती, त्यामुळे आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं आणि आम्ही खूपच वेळा अनेक वेळा एकमेकांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होतो. अशाच गप्पा मारत असताना तिच्या आईने आम्हाला एकदा ऐकलं होतं. तेव्हा आम्ही अशाच काहीतरी विषयावर त्याच्याशी बोलत होतो आणि मग त्याच्या आईने आम्हाला ऐकलं आणि ती त्या दिवशी काहीही बोलल्या नाही. त्याच्या आईबद्दल सांगायचं म्हणजे त्याची आई खूपच चांगली आणि सुंदर होती दिसायला आणि त्याच्या बाबाने हे दुसरं लग्न केलेलं होतं. तेही त्याची सावत्र आई होती. ती आमच्या वयापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठी असावी, पण ती तशी वाटतही नव्हती. खूपच सुंदर दिसत होती. सगळेजण असं कुणीही तिला बघितलं की आपली भूक शांत करून घेत असत. ती इतकी सुंदर होती दिसायला. तिने आमच्या गप्पा ऐकल्या आणि ती काहीही बोलली नाही आणि मग मी तिथून निघून गेलो. मग 1-2 दिवसानंतर मी त्यांच्या घरी गेलो विनयला भेटायला. तेव्हा तो घरी आहे का असं विचारलं. तेव्हा त्याच्या आईने म्हटलं, नाही तू घरी नाही, ये ना बैस असं म्हटल्यानंतर मी गेलो आणि बसलो. तिने माझ्यासाठी चहा केला. आम्ही दोघांनी सोबत चहा पिला. असंच तिने गप्पा इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला काढल्या होत्या. मग मीही तिच्या गप्पांमध्ये चांगला रंगलो होतो. तेव्हा ती बोलता बोलता म्हणाली की त्या दिवशी तुमचं काय चालू होतं ते मी ऐकलं होतं. मला एकदम धक्काच बसला. मी म्हटलं काही नाही असं बोलून ती येऊन माझ्याजवळ बसली आणि माझा हात हातात घेऊन हात फिरवू लागली माझ्या पाठीहून माझ्या मांडीवर. मला कसं तरी होत होतं. माझ्या अंगावर काटे येत होते. मला आता शहारा आल्यासारखं होत होतं आणि काय करावं आणि काय नाही ते काहीही सुचत नव्हतं. ती माझ्याजवळ येत होती आणि माझ्या ओठांजवळ ओठ नेऊन गप्पा मारायला ती सुरुवात झाली होती. मला असं वाटत होतं हिच्या ओठांमध्ये ओठ यावे, पण मला वाटलं काहीतरी दुसरंच भानगड होईल म्हणून मी काहीही केलं नाही. आखरी शेवटी तिला राहवलं नाही. तिने माझ्या ओठांवर ओठ टेकवले आणि किस घ्यायला सुरुवात केली. मीही तिला प्रतिसाद देऊ लागलो. तिने माझा हात धरून बेडरूममध्ये नेलं आणि तिथे हळूहळू करत तिचे सगळे कपडे काढले. आता ती फक्त ब्रा आणि पॅन्टीवरच होती आणि माझेही तिने सगळे कपडे काढून टाकले होते. असं करून करून मग नंतर थोड्या वेळानंतर आम्ही मस्तपैकी आनंद घेऊ लागलो होतो आणि सुरुवात केली होती. मी तिचे आंबे दाबायला, आंबे दाबून दाबून खूप मोठे केले होते. मी माझा निकरही काढून टाकला होता आणि आता माझा कबूतर खूपच मोठा दिसू लागला होता. माझा कबूतर एवढा मोठा होता की ती पाहून अवाकच झाली. ती मला म्हणाली, मी आतापर्यंत एवढा मोठा कबूतर कुणाचाही बघितलेला नाही. खूपच छान कबूतर आहे तुझा असं म्हणून तिने लगेच हातात घेतला. तिच्या नाजूक हातात घेऊन ती चोळू लागली. मला तर स्वर्गसुख वाटत होतं. खूपच छान वाटत होतं. खूप मजा येत होती. असं करत करत खूप वेळपर्यंत आम्ही दोघांनी आनंद घेतला आणि आता तिलाही सहन होत नव्हतं आणि मलाही नाही. मी आतमध्ये सोट्या टाकला आणि जोरजोरात हलवायला सुरुवात केली. आतमध्ये माझा कबूतर खूपच लांब गेला होता आणि खूप लांब जाऊन
धक्के द्यायला मारायला चालू झालो होतो. बॉल तोंडात होते आणि जोरजोरात धक्के मारत होतो. तिचे आंबे माझ्या तोंडात घेऊन मी तिला धक्के मारायला सुरुवात केली होती. जोरजोरात धक्के मारले आणि मग नंतर मी पाणी आतमध्येच काढलं आणि तसाच तिच्या अंगावर पडून होतो. खूप वेळपर्यंत तसाच त्याच अवस्थेत पडून होतो. मग नंतर आम्ही दोघांनीही तसंच पडून राहिलो आणि मग परत तिने माझं केस घ्यायला सुरुवात केली आणि परत मला माझा सोट्या तिने कडक करून दिला होता. आता तोही खूपच मोठा झालेला होता. मी परत तिच्या तोंडात दिला आणि तिने खूप वेळपर्यंत चोखला आणि मग शेवटी मी तिच्या अंगावरच पाणी काढलं आणि शांत झालो. बघ, आम्ही दोघांनीही कपडे वगैरे घातले आणि आम्ही दोघंही शांत होऊन बसलो. थोडा वेळ पाणी वगैरे पिलं. तिने परत माझ्यासाठी कॉफी करून आणली होती, ती पिली आणि मग नंतर आम्ही दोघं एकही शब्द न बोलता निघून गेलो. मग आम्ही फोनवर बोलायला लागलो होतो आणि आता कधीही तिच्या घरी कुणी नसला की मी जाऊन आनंद घेत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.